आत्ताच्या घडीला तरी राजकारणात तुमचा रस्ता वेगळा आहे, पवार साहेबांचा रस्ता वेगळा आहे. तुम्ही दोन टोकावर आहात. पवार साहेबांच्या संदर्भात तुमच्या मनात काय भावना आहे? नकारात्मक राजकारण विजयराव माझ्या रक्तामध्ये नाही. काय कसे संबंध होते तुमचे नारायण पाटील? एकदम चांगले होते. मी पण त्यांना मनापासून त्या ठिकाणी साथ दिली. आमचं ट्युनिंग जमलेलं होतं, आमचं अंडरस्टँडिंग त्या ठिकाणी जमलेलं होतं. नमस्कार, मी विजय चोरमारे. दिनमान मराठी चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याशी. 3.5 दशकाहून अधिक काळ महाराष्ट्राच्या राजकारणावर ज्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वामुळे प्रभाव टाकलेला आहे असे, आणि गेल्या सरकारमध्ये लाडकी बहीण योजना ही ज्यांच्या कल्पनेतून पुढं आली आणि ज्या योजनेला महाराष्ट्रात प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि आताच्या विधानसभा निवडणुकीत जी योजना निर्णायक ठरण्याची शक्यता आहे, अशा योजनेचे शिल्पकार आदरणीय अजितदादा पवार यांच्याशी आपण बोलणार आहोत. दादा नमस्कार. नमस्कार विजयराव. पहिल्यांदा मी तुम्ही आत्ता सांगत असताना गेल्या सरकारमध्ये नाही, आत्ता आमचं विद्यमान सरकार आहे. विद्यमान सरकार शब्द वापरा विनंती. धन्यवाद दुरुस्तीबद्दल धन्यवाद. तर विधानसभेच्या निवडणुकांतलं आता खरं तोंड फुटलेलं आहे. म्हणजे आज माघारीचा दिवस होता, माघारी पूर्ण झालेले आहेत आणि निवडणुकीचं एकूण चित्र आता स्पष्ट झालेलं आहे. तर विधानसभेच्या निवडणुकीचं एकूण चित्र स्पष्ट झालं असताना आत्ताच्या या टप्प्यावरून तुम्हाला निवडणुकीच्या निकालाचं चित्र काय दिसतं? विजयराव, कोणी पण लीडर ज्यावेळेस, आता मी महायुतीकडनं लढतोय, समोर महाविकास आघाडी आहे, अजून तिसरी आघाडी आणि वेगवेगळे जण उभे आहेत. आज आम्हाला असं वाटतं, लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं जे वातावरण मी बघितलं, तुम्ही बघितलं, सगळ्यांनी बघितलं, ते वातावरण वेगळं होतं. त्यावेळेस थोडीशी पावसाची परिस्थिती नव्हती, दुष्काळी परिस्थिती होती, शेतकरी बाकीचे त्रासून गेलेले होते. यंदा सुदैवाने पाऊस काळ चांगला झाला आहे, पण काही ठिकाणी नुकसान पण झालं आहे. पीक विम्याचे पैसे पण बऱ्यापैकी शेतकऱ्यांना मिळालेले आहेत. इतर पण बाबतीमध्ये ज्या काही गोष्टी आम्ही केल्या, 3, 5, 7.5 मोटारची वीज माफी, म्हणजे तो एक महत्त्वाचा निर्णय. दुधाला आम्ही 1 तारखेपासून 7 रुपये अनुदान जाईल. आणि माझी लाडकी बहीण, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, ही योजना विजयराव मी आता महाराष्ट्रामध्ये गेले काही दिवस फिरतोय. मी दिवाळीच्या निमित्तानं 2 दिवस माझ्याही मतदारसंघामध्ये काही गावांना भेटी द्यायचा प्रयत्न केला. 50 गावं मी कव्हर केली. त्याच्यात पण दिवाळी असताना ज्या प्रकारे मी महिलांचा उत्साह बघितला, तो नेहमीच्या निवडणुका, मित्राने निवडणुका केलेल्या आहेत 35 वर्षामध्ये, त्यापेक्षा एक वेगळा आगळा अशा प्रकारचा उत्साह, त्यांच्या चेहऱ्यावर समाधान, त्यांच्या चेहऱ्यावर हसू, अशा पद्धतीनं मला पाहायला मिळालं. आणि त्यामुळं हे सगळं होत असताना मी तुलना लोकसभेची आणि याची करतो. लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं ते अबकी बार 400 पार वगैरे गोष्टी झाल्या आणि ह्या सगळ्याच्या बद्दल एक वेगळा नॅरेटिव्ह सेट करण्यात आला. संविधान बदलणार, आरक्षण काढणार, घटना बदलणार, कायदा बदलणार, ह्या सगळ्या बाबी झाल्या. आणि त्याच्यातून काही भाषणं अशी झाली की त्याच्यात मुस्लिम समाजाला थोडंसं त्यांच्या मनाला वेदना होतील अशा प्रकारची काही वक्तव्य काही जणांच्याकडनं केली गेली आणि त्यामुळं तोही वर्ग दुखावला. ती परिस्थिती आता कुठं दिसत नाही. कारण ती निवडणूक झाल्यानंतर मी ज्या योजना दिल्या महाराष्ट्राला, त्या योजना महायुतीच्या सरकारच्या मार्फत देत असताना त्याच्यात फार विचारपूर्वक ह्या योजना दिल्या. आणि आज तरी जे काही वातावरण आम्ही पाहतोय, त्याच्यात आम्ही आमच्यामध्ये कमीत कमी नाराजी होऊन देण्याचा प्रयत्न त्या बाबतीमध्ये केलेला आहे. काही बाबतीत डबल अर्ज आलेले असतील महायुतीचेच, तर तो एकच अर्ज कसा राहील, तोही प्रयत्न आम्ही या निवडणुकीच्या निमित्तानं केला. अशा सगळ्या गोष्टी पाहता मला असं वाटतं की आम्हाला पूर्ण बहुमत मिळण्याच्या करता कुठली अडचण येईल असं मला अजिबात वाटत नाही. आम्हाला म्हणजे महायुतीला. पण आता एकूण जे सर्वे आतापर्यंत येत आहेत, त्या सर्वेमध्ये तर थोडी महायुती पाठीमागे असल्याचं चित्र दिसतंय. का सर्वे आपण हरियाणाचा बघितला,
हरियाणाचा सर्वे सगळ्यांचा म्हणजे केंद्रातल्या ज्या एजन्सी आहेत, भारताच्या लेवलला काम करणाऱ्या त्या, महाराष्ट्रातल्या एजन्सी आहेत त्या, विचाराव सगळ्यांचे सर्वे टोटली वेगळे होते. आणि नंतर निकाल लागल्यानंतर सगळे अवाक झाले. ही फॅक्ट आहे. मी नंतर त्यांच्या शपथविधीला सैनी म्हणून मुख्यमंत्री आहेत, ओबीसी समाजाचे आहेत, त्यांच्या शपथविधीला गेलो. त्यावेळेस मी त्यांना विचारलं की काय केलं, कारण शेवटच्या 6 महिन्यात त्यांना बदललेलं होतं. खट्टरांना काढून त्यांना सेंट्रलला घेतलं आणि यांना इथं ठेवलं. यांनी काही नाही, जनतेशी संपर्क ठेवला, लोकांना ते भेटायचे. त्याच्यामध्ये ओबीसी आणि सगळ्या घटकाला, तिथं जाट कम्युनिटी आपल्याकडे जशी मराठा कम्युनिटी स्ट्रॉंग आहे तशी तिथं जाट कम्युनिटी स्ट्रॉंग आहे, त्यांचाही आदर त्यांनी केला. परंतु त्याचबरोबर SC OBC ह्या सगळ्यांची मूठ बांधण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यात त्यांना त्या ठिकाणी यश आलं. आज तुम्ही पहा, आम्ही ज्या काही गोष्टी करतोय, आज मी जरी महायुतीच्या सरकारमध्ये असलो तर विजयराव, मी पहिल्या दिवसापासून सांगतोय, मी विकासाच्या करता सरकारमध्ये गेलेलो आहे. मी शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा सोडलेली नाही, हे मी पहिल्या दिवसापासून सांगतोय. आणि तुम्ही बघा ना, या 1.5 वर्षामध्ये आम्ही जे काही निर्णय घेतले त्याच्यामध्ये मायनॉरिटी असू द्यात, ओबीसी घटक असू द्यात, मागासवर्गीय घटक असू द्यात, समाजातला जो काही महत्त्वाचा घटक आहे त्या सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. आणि त्याच्यामुळं आम्ही करताना कुठलाही जातीपातीचा नात्यागोत्याचा विचार केलेला नाही. आम्ही अतिशय जातीय सलोखाराहून या राज्याचं भलं व्हावं आणि केंद्राचं सरकार अजून 4.5 वर्ष तिथं थांबणार आहे. त्या सरकार चालवत असताना आपल्याला तिथनं मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या योजनांच्या करता निधी मिळावा आणि त्यांचा सहकार्य व्हावं, ही आमची भावना. तेच आम्ही कांदा निर्यात बंदी उठवली, त्याच्यातनं मी फिरतोय. कांदा उत्पादक शेतकरी आमचा सोलापूर, पुणे, सातारा, नगर, नाशिक हा जो बेल्ट आहे, इथले लोक समाधानी आहेत, इथले माझे शेतकरी समाधानी आहेत. ह्या सगळ्या फॅक्ट नाकारता येत नाही. त्याच्यामुळं मला असं वाटतं की आता इथून पुढं बोलताना पण आम्ही तारतम्य ठेवलं पाहिजे. कुठंही समोरच्यांच्या एखाद्या व्यक्तीबद्दल, एखाद्या नेत्याबद्दल समाजामध्ये एक आदराचं स्थान असताना त्यांना काहीतरी वेगळं बोलून त्यांच्या पाठीराख्यांना, त्यांना समर्थन देणाऱ्यांच्या भावना ह्या दुखवता कामा नये. मी जनसन्मान यात्रा सुरू केल्यापासून आजपर्यंत मी कधी कुणावरही टीका केलेली तुम्ही विजयराव पहा, कुठेही तुम्हाला त्या पद्धतीनं पाहायला मिळणार नाही. त्या प्रकारे आम्ही पुढे चाललोय. उद्या आता आम्ही प्रचाराचा नारळ जाहीरनामा आणि हे करतोय कोल्हापूरला, एकनाथराव, मी, देवेंद्रजी, असं आमचं महायुतीचं चाललंय काम. बरं, आता मधल्या काळात लोकसभेच्या निवडणुकीनंतर तुम्ही अर्थसंकल्प मांडला. त्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आली, त्या योजनेची अंमलबजावणी केली. त्या योजनेनंतर तुमचा पक्षाचा एकूण रंग गुलाबी झाला, सगळा कोड बदलला. तर या योजनेची कल्पना आणि त्याची अंमलबजावणी याची सुरुवात कशी झाली? सुरुवात विजयराव अशी झाली, मी ज्यावेळेस सरकारमध्ये काम करत असतो, मी जास्त कुणाशी म्हणजे जेवढ्याच तेवढं बोलत असतो. परंतु मला तुमच्या वेगवेगळ्या कमिट्या असतात, जसं GST काउन्सिल आहे किंवा दिल्लीला काही कामाच्या निमित्तानं जाता येतं किंवा काही माझे विश्वासू अधिकारी, मी आता खूप वर्ष काम करतो, तुम्ही मंत्रालयात पण बघा, माझ्यावर पण मनापासून साथ देणारे अधिकारी आहेत. मी अधिकाऱ्यांना पण रिस्पेक्ट देऊन त्या ठिकाणी हे करतो. काम करून घ्यायचं असेल तर विजयराव, तुम्ही ACS आहेत, हे डिपार्टमेंट तुमच्याकडे, हे आपल्याला काम करायचं आहे. कसं करायचं, कसं बसवायचं, तो तुमचं काम आहे, पण आपल्याला चौकटीत बसून ते द्या. अधिकारी त्या पद्धतीनं करतात. अजिबातच बसत नसेल तर विजयराव सांगतात, दादा हे काही बसणार नाही, मला तुम्ही आग्रह करू नका, सोडून द्या, चला पुढचा विषय. अशा पद्धतीनं माझी कामाची पद्धत आहे. हे सगळं करताना मी बाबा आंध्र प्रदेशमध्ये काय चाललं आहे, तिकडं तामिळनाडूत कुठली योजना चालली, इकडं केजरीवाल साहेबांनी काय केलं आहे, इकडं ममता बॅनर्जींनी काय केलं आहे, इकडं योगी आदित्यनाथ यांनी काय केलं आहे,
ह्या सगळ्या अशा वेगवेगळ्या, मध्य प्रदेशमध्ये शिवराज सिंग चौहानांनी काय केलंय असं आम्ही साधारण बघत असतो. आणि त्याच्यात इव्हन कर्नाटक सरकारमध्ये निवडणूक झाली तेव्हाही काही गोष्टी केल्या. आणि त्याच्यात आपल्या असणाऱ्या आर्थिक जे काही टॅक्स गोळा होणार आहे आणि बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्याला कुठलं झेपणार आहे असा सगळा विचार करून आम्ही त्याच्यामध्ये पुढं जात असतो. आणि त्याच्यातून बऱ्याच जणांशी चर्चा केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की ही एक योजना चांगल्या पद्धतीने होऊ शकते जी मध्य प्रदेशमध्ये पॉप्युलर झाली. आणि मध्य प्रदेशमध्ये त्या योजनेनी तिथंही कुणाच्या ध्यानीमनी नसताना मध्य प्रदेशमध्ये भाजपचं सरकार तिसऱ्यांदा का चौथ्यांदा असं काहीतरी आलं. ही फॅक्ट आहे. आणि त्यामुळं योजना चांगली आहे. एक गरीब घटकाला आहे, सगळ्या जाती धर्माला आहे, भेदभाव कुणाचा नाही. लाभ देताना पण तुम्ही ठराविकच घटक डोळ्यासमोर ठेवून लाभ दिला तर बाकीचा गरीब वर्ग म्हणतो अरे आम्ही त्या समाजात नाही म्हणून आम्हाला नाही, आणि तेच त्या समाजात आहे म्हणून त्यात नाही. हे मी होऊन दिलं नाही. तुम्ही 44 लाख शेतकऱ्यांना वीज माफी देत असताना 3, 5, 7.5 सगळ्या समाजाचे शेतकरी आले. तशी 2,30,00,000 महिलांना देत असताना सगळ्या महिला त्याच्यात आल्या. मग आम्ही काही जणांना विश्वासात घेतलं. आमचं IT चं क्षेत्र जे आहे त्या सचिवांना, आमच्या महिला बालविकासच्या सचिवांना, मंत्री महोदय अदिती तटकरे यांना, की आपल्याला हे सगळं करायचं आहे. आणि हे सगळं करत असताना कशा पद्धतीनं करायचं, कसं लिंकअप करायचं, कसं आधार कार्डशी हे जोडायचं आणि ह्याच्यातनं लिकेजेस राहता कामा नये ह्याबद्दलची सगळी काळजी आम्ही घेतली. आणि तुम्ही पहा जुलैपासून लगेचच पैसे आम्ही सुरू केले. यांनी आरोप केले हे बंद पडेल, कोर्टात गेले, काय काय केलं, परंतु त्याला आम्ही फार महत्त्व दिलं नाही. कोर्टाने पण त्यांना काय सांगायचं ते सांगितलं आणि त्यांच्या अकाउंटला पैसे जुलै ऑगस्टचे दिले, मग सप्टेंबरचे दिले, नोव्हेंबरमध्ये ऑक्टोबरच्या नंतर हे लागणार होतं आचारसंहिता ते बघितलं आणि त्याच्या आधीच ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे देऊन टाकले. त्यामुळं महिलांना त्यांचे पैसे मिळायला लागले. डायरेक्ट DBT त्यांच्या अकाउंटला गेले आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्यामुळं एक त्यांच्यात समाधानाचं वातावरण पाहायला मिळालं. आणि ज्या दिवसभर काम केल्यावर संध्याकाळी चूल पेटती अशी महिला तर जास्त समाधानी झाली की नाही मला आली. दाखवतात मी ह्यावेळेस साडी घेतली, मला पैसे आले. आणि एक आम्ही त्याच्याबद्दल त्यांच्यामध्ये शिरून म्हणजे असं वरवर नाही, काही राज्य सरकारच्या वतीनं CM आणि दोन्ही DCMनी जाऊन कार्यक्रम घेतलेले प्रचंड मोठे, आणि काही मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून मी जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं गेलो, त्यालाही मला प्रतिसाद चांगला मिळाला. अशा पद्धतीनं ह्या योजनेचे पैसे कुठं मधी थांबणार नाही, ह्याच्यातून काही गैरसमज होणार नाही, ह्या सगळ्याची जबाबदारी फायनान्सनी उचलली, महिला बाल विकासनी उचलली, IT ने उचलली. आणि त्या सगळ्यांनी कोऑर्डिनेशन करून त्याच्यात CM DCM आणि सगळ्यांनी लक्ष दिलं आणि योजना सक्सेस झाली. तुम्ही आतापर्यंत अर्थमंत्री म्हणून तुमची ओळख अशी आहे की बाबा अत्यंत कर्तव्य कठोर अर्थमंत्री आणि कुठल्याही वाह्यात गोष्टीवर लक्ष म्हणजे प्रेशर न घेता सगळा आपल्याकडं खर्चला पैसे किती आहेत आणि खर्च किती करायचा याचं भान ठेवणारे अर्थमंत्री म्हणून तुम्हाला ओळखलं जातं. तर या विरोधकांच्याकडून टीका होते की बाबा हे सगळं महाराष्ट्राला झेपणार नाही अशा पद्धतीनं हे वाटणं. तर काय परिस्थिती काय आहे एकूण अर्थमंत्री म्हणून तुम्ही आता म्हणजे हे तुम्ही आता राजकीय नेते म्हणून सांगितलं तुमचं प्रचाराचा भाग असेल, पण अर्थमंत्री म्हणून या योजनेसंदर्भातलं काय विश्लेषण आहे तुमचं? आपलं राज्य आर्थिक बाबतीमध्ये सक्षम राज्य आहे. 6.5 लाख कोटीचा अर्थसंकल्प मी सादर केला. दरवर्षी 10% साधारण वाढ होते. पुढचा अर्थसंकल्प 7 लाख कोटीचा असेल. तो असताना आपल्याकडे साधारण पगारावर, पेन्शनवर आणि घेतलेल्या कर्जाचं व्याज त्या वेळेस द्यावं लागतं. ह्या सगळ्याला साधारण 3-1 लाख कोटी रुपये आरामात लागतील. 3 ते 3.5 मध्ये ते बसेल. त्याच्यातून आपल्याला तेवढीच रक्कम ही विकासाच्या करता, आपल्या योजना राबवण्याच्या करता, आपल्याकडं चालू असलेली कामं, जलसंपदा विभाग, PWD विभाग, हे असे वेगवेगळे जे महत्त्वाचे विभाग आहेत त्या विभागाला पण कुठं अडचण येऊ नये. कारण विकास जर त्यांना फील्डवर दिसला नाही तर त्याचे दुष्परिणाम त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात.
आणि म्हणून ह्या सगळ्याचा साकल्याने विचार करून तुम्ही पहा, काही योजनेमध्ये गडीभर धरा 7 लाख कोटी, आणि तुम्हाला एकंदरीत केंद्र सरकारने घालून दिलेलं जी चौकट आहे त्या चौकटीच्या बाहेर जाता येत नाही. एकंदरीत तुमचं जे काही स्थूल उत्पन्न आहे ते समजा आपलं 42-43 लाख कोटी आहे, तर त्याच्यामध्ये कितीपर्यंत तुम्हाला जाता येतं, किती टक्क्यापर्यंत तुम्ही जाऊ शकता, इथं किती टक्क्यापर्यंत तुम्ही लोन काढू शकता, ह्या सगळ्याच्या चौकटीत आपण आज आहोत. त्यापेक्षा जास्त तुम्हाला करताच येत नाही. एकदा केरळ त्याच्या बाहेर गेलं, त्यावेळेस केरळला पैसे मार्केटमधनं उचलता आले नाही. सुप्रीम कोर्टात गेले, सुप्रीम कोर्टाने हस्तक्षेप केला आणि म्हणले यांना 2-3 महिन्याच्या करता 10,000 कोटी रुपये द्या, आणि त्यांना सांगितलं तुम्हाला त्या चौकटीच्या बाहेर जाता येणार नाही. अशा गोष्टी घडत असतात. आम्ही त्या सगळ्याचं तारतम्य ठेवलेलं आहे, आणि हे तारतम्य ठेवत असताना 7 लाख कोटीमध्ये तुम्ही बचत केली, 5% बचत करायला तुम्ही यशस्वी झाला, 35,000 कोटी वाचता. आपण कुठल्या पद्धतीनं पुढं जातो, आणि एवढ्या मोठ्या जसं तुम्ही तुमच्या घराचा संसार चालवत असताना काही काटकसर कुठं केली तर त्याचा फायदा तुम्हाला मिळतो, तसंच राज्य सरकारमध्ये पण आपण करू शकतो. आणि केंद्र सरकार आज आमच्या विचाराचं आहे, त्याच्यावर केंद्राकडनं देखील आम्ही हक्काने काही अधिकचा निधी मागू शकतो, जसा चंद्रबाबू नायडूंनी कालच्या अर्थसंकल्पामध्ये मिळवला. निर्मला सीतारामन ताईंनी जो अर्थसंकल्प सादर केला तसा नितीश कुमारांना मिळाला, तसा आम्हाला विश्वास आहे आम्हाला देखील मिळेल, कारण केंद्र सरकार आमच्या विचाराचं आहे. पण आता ही योजना जाहीर झाल्यानंतर तुम्ही तिघे भाऊ आपापल्या मार्गाने म्हणजे श्रेयवादाची लढाई चालल्यासारखे चित्र दिसतं. इकडे देवाभाऊ वेगळी मागणी करतात, ते दादा वेगळी मागणी करतात, तिकडे ते नाही, एकनाथ वेगळी भाऊ- मागणी नाही. नाही म्हणजे डिमांड बाबा हे आम्ही आणलं हा, श्रेयवाद. ठीक आहे ना, सगळ्यांना माहिती आहे की आम्ही तिघांनी मिळून योजनेच्या बद्दल आणलं, कारण कुठली योजना मी अर्थसंकल्पीय अधिवेशनात आणतो त्यावेळेस ती फाईल देवेंद्रकडे पण जाती, ती CM कडे पण जाती, ते त्या ठिकाणी बघतात, चर्चा होती आणि योजना होती. आता पहिल्यांदा मी माझ्या जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं निघालो, एक वेगळ्या पद्धतीनं त्याचं वातावरण आम्ही केलं. मग ह्यांनी सांगितलं की आपण सरकारच्या तर्फे करूया. जाऊया. आम्ही सरकारच्या तर्फे गेलो, जिल्हा वाईज अनेक जिल्ह्यात गेलो, आणि आम्ही तिघांनी भाषणं करून सांगितलं की कशा पद्धतीची योजना आहे, आणि हे तुम्हाला चालू ठेवायचं असेल तर तुम्हाला महायुतीचं सरकार पुन्हा आणावं लागेल, तर तुम्हाला घड्याळ जिथं चिन्ह असेल तिथं घड्याळ, जिथं धनुष्यबाण असेल तिथं धनुष्यबाण, जिथं कमळ असेल तिथं कमळ, ह्याला तुम्हाला बटन दाबावं लागेल, असं आम्ही स्पष्टपणे सांगितलं. आम्ही चाकाला जायचं, भांडं लपवायचं अशा प्रकारची माझी प्रवृत्ती नाही, आणि ह्या पद्धतीनं आम्ही त्या ठिकाणी केलं, आणि ती योजना लोकप्रिय झाली. ज्या महिलांना कधी असे पैसे त्यांच्या स्वतःच्या मर्जीमध्ये जे काही त्यांच्या मनात येतं ते घेण्याचं कधीच धारिष्य त्यांना दाखवता आलं नाही, ते आता त्यांना दाखवता येतं, त्याचं समाधान त्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतं. त्याच्यावर नंतर आता फिरताना कधी कधी त्यांनी मी माझी भूमिका मांडतो, ते त्यांची भूमिका मांडतात, प्रत्येकजण आपापल्या परीने करतो, पण आम्ही महायुती म्हणूनच ते त्या ठिकाणी करतोय. आता तुम्ही आता 3 पक्ष महायुतीत आहात. 3 पक्ष महायुतीत आहात, तुम्ही उशिरा आलेला त्यातला भाग आहे. तुम्ही महायुतीत उशिरा आल्यामुळे तुमच्या पक्षावर काय अन्याय होतोय असं वाटतं का? म्हणजे मला माझ्यासारख्याला हे तटस्थपणे का दिसतं? लोकसभेला ठीक आहे, लोकसभेत आपण समजून घेऊ, 1 जागा होती तुमची, तुमच्याकडे विद्यमान खासदार, तुम्हाला 4 जागा मिळाल्या. विधानसभेला सुद्धा जागा वाटपाच्यामध्ये तुम्हाला जरा म्हणजे तुमची उपेक्षा झाल्यासारखं जागांच्या बाबतीत, म्हणजे एकनाथ शिंदेंच्या आणि तुमच्या आमदारांचे तेवढेच असताना सुद्धा त्यांना मिळालेल्या जागा जास्त आहेत, तुमच्याकडे मिळालेल्या जागा कमी आहेत. हे म्हणजे जरा थोडं कार्यकर्त्यांना किंवा तुम्हालाही सुद्धा व्यक्तिशः याबद्दल वाटतं का असं काय? नाही, असं काही मला वाटत नाही. जागा घेत असताना साधारण निवडून येण्याची क्षमता असणाऱ्या जागा मी घेतल्या. तुम्हाला आता उद्या चित्र स्पष्ट कळेल की आज विड्रॉल झाल्यामुळं कुठल्या कुठल्या जागा मला आलेल्या आहेत, कुठल्या जागा मी घेतल्या. उगीच माझा स्वभाव असा आहे, आपण अनेक वर्ष एकमेकाला ओळखतो, फापट पसारा वाढवत बसायचं नाही. जिथं भांडून जागा जास्त घ्यायच्या आणि नंतर तिथं तुमच्याकडं
तेवढ्या ताकदीचा तोला उमेदवार मोलाचा उमेदवार नाही. आज सगळ्यांचं तसं झालंय. आज कितीतरी जणांनी विजयराव जागा घेतली पण उमेदवार आयात केले. खरं आहे. त्यांच्याकडे त्या पक्षाकडे उमेदवार नाही. असं मी सगळ्यांची नावं घेऊन मला काही कुणाला उघडं पाडायचं नाही, पण ही फॅक्ट आहे. त्याच्यात मी पण आहे. मी पण तसं काही गोष्टी केलेल्या आहेत. जे आहे ते आहे. त्याकरता मला त्याच्यात समाधान आहे. मला काही त्याच्यात अडचण वाटत पण नाही. या ह्याच्यात तुमचा आणि एकनाथ शिंदे यांच्यात काही संघर्ष असल्याचं एक चित्र अधूनमधून समोर येतं. कारण नसताना तशा प्रकारच्या काही वेळेला बातम्या आल्या. वास्तविक काही नाही. त्यांनाही माहिती आहे, अजित पवारलाही माहिती आहे आणि देवेंद्रजींना पण माहिती आहे की आपण एकोपा टिकवला, आपण एकोपा टिकून आपल्या कार्यकर्त्यांच्यात मेसेज गेला तरच आपल्याला चांगल्या प्रकारचे रिझल्ट दाखवता येणार आहे. आणि म्हणून आम्ही तशा पद्धतीनेच पुढे चाललेलो आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याशी तुमची फार चांगली केमिस्ट्री जुळते असं दिसून वेळोवेळी दिसून आलेलं आहे. तशी एकनाथ शिंदेंच्याशी नाही दिसत म्हणजे जुळताना. असं काही नाही आहे. शेवटी काम करत असताना तुम्हालाही माहिती आहे की बाबा आपण आपलं काम करत राहायचं आणि त्याच्यातनं कसं महाराष्ट्रातल्या जनतेला समाधानी करता येईल ह्याबद्दलचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी करायचा. मी कुठल्याही गोष्ट करताना उगीचच ज्याच्यातनं आपल्या राज्याचं नुकसान होईल, ज्याच्यातून आर्थिक शिस्त बिघडेल, अशा भानगडी मी काही करत बसत नाही. त्याच्यामुळे कधी-कधी तुम्हाला पेपरला वाचायला मिळालं असेल की या योजनेच्या संदर्भात अर्थ विभागाने अशी भूमिका त्या ठिकाणी मांडली. कारण मी लाँग टर्मचा विचार करून पुढे जात असतो. अवघटिकेचा विचार करून उद्याच्याला आपल्या राज्याचं नुकसान करण्याचा अधिकार हा जनतेने आपल्याला दिलेला नाही किंवा आपल्या मनाने पण आपल्याला दिलेला नाही. ही माझी त्याच्यामागची भावना असते. अजितदादा पवार हा एक स्वतंत्र ब्रँड म्हणून गेली काही वर्षे महाराष्ट्राच्या राजकारणात ओळखला जातो. पण हा स्वतंत्र ब्रँड असताना या ब्रँडला पुन्हा ब्रँडिंगची गरज का वाटली असं या सगळ्या अलीकडच्या काळात? मागच्या काळात मी तुमच्या सगळ्यांच्या पेक्षा जरा बाजूला मीडियाच्या पेक्षा चार हात बाजूला राहायचो. त्यावेळेस मी राष्ट्रवादी काँग्रेस आम्ही सगळे एकत्र होतो. त्यावेळेस ती जबाबदारी काही पक्षामध्ये मी कुठली घ्यायचो, कुणाशी बोलायचो, काय बोलायचो तो मला माहिती आहे. कुणाला वेगवेगळ्या कार्यकर्त्यांना आणायचो, त्यांना तिकीटं द्यायचो वगैरे वगैरे. आता तेव्हा पवारसाहेब तिथं प्रमुख होते, आम्ही त्यांच्या हाताखाली काम करायचो. आज आता 44 आमदारांनी, मेजॉरिटी आमदारांनी आणि बाहेरच्या पण राज्यातल्या बहुतेक आमदारांनी मला तिथं बसवलं. तिथं बसवल्यानंतर तुमची जबाबदारी वाढते. जबाबदारी वाढल्यानंतर आज एवढे लोक आणि बरेच जिल्ह्यातले अध्यक्ष आणि बऱ्याच जिल्ह्यातले कार्यकर्ते तुम्हाला ॲफिडेव्हिट करून देतात, काही लाख, आणि ते सगळं तिथं दिसतं चित्र. ते बघितल्यानंतर आपल्याला नेहमीसारखं काम करून चालत नाही. तुम्हाला एक स्वतःचं एक वेगळ्या प्रकारचं इमेज तयार करावी लागते की जी पाहिल्यानंतर समाजातल्या घटकालाही ते पटली पाहिजे आणि तुमच्या कार्यकर्त्याला नाही. आपण ज्याला नेता मानलाय त्याला तो आपल्याला पुढं घेऊन जातोय, तो आपल्याला ह्याच्यातनं निश्चितपणे यश मिळवून देईल. ह्या सगळ्या गोष्टी असतात. आणि आता मार्केटमध्ये सगळेच राजकीय पक्ष त्या गोष्टीचा उपयोग करून घ्यायला लागलेत. काहींचा बोबाटा होतो, काहींचा न बोबाटा होता काम चालतं. पण ते जे आधीचे मोकळे ढाकळे अजितदादा धब्ब्यात विचारातले ते गुलाबी जॅकेटात काय दुमरल्यासारखं वगैरे वाटतं का नाही? अजिबात नाही. आता तुमच्या इथं पांढरेच कपडे घालून बसलोय, तसं काही नाही. ते गुलाबी ते गुलाबी जॅकेट नाहीच आहे. जांभळ जे असतं ते खाल्ल्यानंतर बियाचा जो रंग असतो बीचा, तशा प्रकारचं ते आहे. आणि मला अनेक जण म्हणतात की दादा ते तुमच्या अंगाला शोभून दिसतं. शेवटी कसं असतं, कार्यकर्ता किंवा सर्वसामान्य माणूस एखाद्या व्यक्तीकडे बघत असताना त्या लीडरला बघितल्यानंतर त्यांना सगळ्या गोष्टीमध्ये त्या लीडरबद्दल एक आपलेपणाची भावना पण निर्माण व्हायला पाहिजे. नाहीतर मग लोक कॉमेंट्स करतात. अलीकडे सोशल मीडिया इतका ॲक्टिव्ह झाला, लगेच काहीतरी
ट्रोल करायला सुरुवात करतात आणि आपल्याला ते होऊन द्यायचं नाही, ही माझी भावना आहे. तर मगाशी तुम्ही थोडं बोलला ओझरचं, पण मला त्यानंतर अधिक सवय की बाबा आपण एखाद्या पक्षाचं प्रमुख असणं, सर्वोच्च नेते असणं आणि आपण एखाद्या पक्षात दुसऱ्या तिसऱ्या स्थानावर असणं, यातला फरक तुम्हाला काय, म्हणजे यातल्या आनंदाच्या गोष्टी कुठल्या आहेत आणि प्रमुख म्हणून काम करताना वेदना देणाऱ्या गोष्टी कुठल्या आहेत? यामध्ये तुम्हाला तिथं काम करत असताना फार तोलून मापून बोलावं लागतं. इतर वेळेस तुम्ही बोलला तर तुम्हाला बाकीची खालची टीम सावरायला असते, की म्हणजे कोण, त्या पक्षातली काही प्रमुख लोक, मीडियाचे स्पोक्समन त्या ठिकाणी सावरायला असतात, तुमचे प्रमुख लोक सांभाळायला असतात, त्यांच्या बोलण्यातनं हा अर्थ नव्हता, त्यांना ह्या हेतूने बोलायचं होतं वगैरे. तसं मी बोलताना मला पुन्हा सावरण्याचं काम कुणी करू शकत नाही. त्यामुळं मला फार जबाबदारीचं भान ठेवूनच बोलावं लागतं आणि बोलत असताना फार विचाराव सिन्सिअर अगदी गंभीर चेहरा करून बोललं तर ते लोकांना आवडत नाही. त्याच्यामुळे जरा हसत खेळत मुलाखत पण झाली, हसत खेळत सभा पण झाली, तर त्याच्यातनं एक वेगळं चैतन्य निर्माण होतं कार्यकर्त्यांच्यामध्ये, मतदारांच्यामध्ये, आणि त्या प्रकारे आम्ही पुढं चाललेलो आहे. तुम्ही महायुतीत आहे म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या सोबत आहे. तुमचं फडणवीसांशी, देवेंद्र फडणवीसांशी चांगलं ट्युनिंग आहेच. पण त्या व्यतिरिक्त अमित शहा, नरेंद्र मोदी यांच्यापैकी कुणाशी तुमचं अधिक चांगलं ट्युनिंग आहे? त्याच्यामध्ये पंतप्रधानांच्या बरोबर पण आमच्या अनेकदा कार्यक्रमाच्या निमित्तानं संबंध येतात, मिटिंगच्या निमित्तानं येतात. NDAची परवा हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाला, त्यावेळेस आम्ही सगळे महाराष्ट्रातले NDAचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हजर होतो. त्यावेळेस जवळपास 5 तास मिटिंग झाली आणि त्याच्यामध्ये सगळ्यांनी आपापली भूमिका त्या ठिकाणी मांडली. ह्याच्यातून इतर राज्यातले वेगवेगळे मान्यवर काय विचार मांडतायत, आपण काय मांडला पाहिजे, PM साहेब काय म्हणतायत, PM साहेबांचं विजन काय आहे, अशा या सगळ्या गोष्टी होतात. पण आम्हाला जास्त संबंध येतो ते अमितभाईंचा येतो. अमितभाईंचा स्वभाव असा आहे, जर एकदा एखादी गोष्ट हातामध्ये घेतली तर ती तडीच न्यायची, उगीच मध्येच घोळत ठेवायचं नाही. आणि त्याच्यामुळं माझाही स्वभाव थोडा बहुत तसाच आहे. त्याकरता आम्ही त्यांच्याशी बोलतो, ते आमच्याशी बोलतात आणि त्याच्यातनं आम्ही पुढे जातो. म्हणजे काही महिन्यापूर्वी तुम्हाला राष्ट्रीय राजकारणात रस नाही असं तुम्ही म्हणायचं, आता तो रस निर्माण व्हायला लागलाय? नाही, जो एक कसं आहे विजयराव, जबाबदारी एकदा आल्यानंतर त्या जबाबदारीतनं तुम्हाला बाजूला होता येत नाही. त्याकरता शेवटी एवढा मोठा समाज, एवढा मोठा घटक, बरं सगळे मान्यवर लोक आहेत, म्हणजे भुजबळ साहेब, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, धनंजय मुंडे, तुमचे हसन मुश्रीफ, तुमचे दिलीप वळसे पाटील, किती मी मान्यवरांची नावं घेऊ की ज्या ताकदीचे अनेक वर्ष हे राजकारणात, म्हणजे भुजबळ साहेब तर माझ्यापेक्षा जास्त काळ त्यांनी मुंबईचं राजकारण पाहिलंय. शिवसेनेचे एक प्रमुख मुलुक मैदानी तोफ म्हणून त्यांची ओळख महाराष्ट्राला होती. आणि या सगळ्यांचा विचार करता आपल्याला तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तरच नेमकं त्याच्यामध्ये आहे की हे सगळे आणि नवीन लोक जे आम्हाला जोडले जातात त्यांच्यामध्ये देखील पक्षाच्याबद्दल, आमच्याबद्दल एक विश्वासाचं वातावरण आम्हाला तयार करावं लागतं. पण हे भारतीय जनता पक्ष तुम्हाला एवढं महत्त्व देत होते, तर कारण असं एक राजकीय वर्तुळात चर्चा असते की शरद पवारांचं खच्चीकरण करण्यासाठी तुमचा वापर करून भारतीय जनता पक्षाला घ्यायचा असतो. तुम्हाला असं कधी वाटतं? तेव्हा का कुठलाच पक्ष कुणालाच खच्ची करू शकत नाही. प्रत्येकाच्या मध्ये कर्तृत्व, नेतृत्व, सगळे काही गुण असतात. असं राजकारणात कुणी खच्ची होऊच शकत नाही, हे माझं स्वतःचं ठाम मत आहे. त्याच्यामुळे ते तशा कारणाकरता कुणाला खच्ची करायचं वगैरे हे माझ्याही मनात नाही आणि मला त्या अँगलने कधी कुणी सांगितलं पण नाही. आणि तसं कुणी सांगितलं तर मी ऐकून पण घेणार नाही. नकारात्मक राजकारण विजयराव माझ्या रक्तामध्ये नाही. जे काही आहे ते सकारात्मक आहे. पण भारतीय जनता पक्षासंदर्भात असं म्हणतात की भारतीय जनता पक्ष ज्या प्रादेशिक पक्षांना सोबत घेतो त्यांना संपवतो. आता तर अमित शहानी 2029 साली भारतीय जनता पक्षाला स्वबळावर सत्तेत आणायचं हे केले. अशा परिस्थितीत तुम्हाला आता या तुमच्या स्वतंत्र पक्षाचं भवितव्य काय दिसतं? हो का, प्रत्येक पक्षाला, काँग्रेसलाही वाटतं आपलं एकट्याच्या ताकदीवर सरकार यावं, तसं भाजपलाही वाटतं.
तसे इतरांनाही वाटतं. वाटण्यात काय चूक काय? उद्या मलाही वाटतं की माझा पक्ष ताकदीनं महाराष्ट्रामध्ये पुढे यावा. पण आमच्या सगळ्यांच्या मनात किती असलं तरी आम्ही जोपर्यंत जनतेच्या मनात उतरून जनतेला आम्हा लोकांच्याबद्दल एक विश्वास की नाही राज्याचा गाडा ही लोक पुढं मजबूतीनं नेऊ शकतात हा एक कॉन्फिडंट असतो, तो त्यांच्यात निर्माण करण्याच्या करता प्रत्येकजण प्रयत्न करतच असतो. तसा मी पण करतोय. पण जसं आता यापूर्वी हा बऱ्याच वेळा तुम्हाला प्रश्न मी विचारलाय, अनेकांनी विचारलाय, पुन्हा विचारतो. भविष्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची काही शक्यता दिसते का या टप्प्यात? तुम्हाला विजयराव मी सांगतो की आता आमची भूमिका आम्ही लोकांच्या समोर मांडली. तुमच्यासारखे पत्रकार मान्यवर सहकारी ज्यावेळेस विचारतात त्याच्यातून कारण नसताना आता निवडणुकीच्या वेळेस ह्याच्याबद्दल काही उत्तर दिलं तर अजित पवारांच्या मनात तसं आहे, अजित पवारांच्या मनात तसं आहे. मी ठरवलेलं आहे काही झालं तर आपण प्रेस कॉन्फरन्स घेत असताना मुलाखती देत असताना त्याच्यातून उत्तर देताना काही नवीन प्रसंग उद्भवतील, समस्या उद्भवतील असं मला होऊनच द्यायचं नाही. पण आता तरी सुद्धा म्हणजे हे एकीकडे असं चित्र असताना सुद्धा म्हणजे एकूण गुलाबी जॅकेटातले दादा म्हणजे अगदी राजकारणाच्या या टप्प्यावर अटीतटीला आल्यासारखे वाटतात. म्हणजे शरद पवारांच्या पक्षाच्या विरोधात ताकदीनं मैदानात उतरलेत का तर तुमचा दोघांचा सामना अधिक ठिकाणी आहे आणि मग त्यात राष्ट्रवादीला हरवणं, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांना, मग त्यासाठी अगदी भारतीय जनता पक्षातले लोक इस्लामपूरचं उदाहरण असेल, तासगावचं उदाहरण असेल, हे आपल्या चिन्हावर घेऊन तिथं तुम्हाला एक माहिती आहे विजयराव, ज्यावेळेस राष्ट्रवादीचा हा एक प्रसंग घडला त्यावेळेस जयंतराव पाटलांनी सांगितलेलं होतं की आम्ही आता गेलेले आहेत, काही आम्हाला शब्द वापरले ह्याच्यातला कोणी परत आम्ही घेणार नाही. आणि आमच्यातल्या पण बहुतेकांना 4-2 सोडले तर ते फोन करायचे, तुम्ही इकडे या, तुम्ही इकडे या, तुला इकडं आम्ही संधी देतो, तिकडं थांबू नका. म्हणजे मग एकीकडे तुम्ही बोलताय, कृती करताय दुसरी, असं नाही ना चालत. एवढे जे काही आहे ते तुमच्या पद्धतीनं तुम्ही त्या ठिकाणी केलं पाहिजे. आम्ही देखील काम करत असताना आम्ही हेच बघतो विजयराव, बरेचसे राजकीय पक्ष इलेक्टिव्ह मेरिट बघतात आणि एक एक जागा महत्वाची असते. शेवटी जागदा ताकदीनं निवडून आणणारा कोण व्यक्ती आहे त्याला झुकतं माप मिळतंच. आणि पक्षाच्या चिन्हावर येतोय तुमच्या. परवा तासगावच्या सभेत तुम्ही आर पाटलांच्या संदर्भात एक विधान केलं की बाबा सिंचन घोटाळ्याच्या त्या फाईल संदर्भातल्या खुल्या चौकशीच्या मागणीच्या सहीवर फाईलवर आर पाटलांनी सही केली आणि त्या संदर्भात काय विधान केलं. हे या टप्प्यावर हे परिस्थिती विधान करायला पाहिजे होतं, करायला नको होतं, त्या संदर्भात नंतर काय प्रतिक्रिया आल्या, तुम्हाला काय एकूण ह्या गेल्या 2-5 दिवसात त्या संदर्भात जाणवलं? आत्ताच्या काळामध्ये ते विधान करायला नको होतं या मताशी मी आलेलो आहे. म्हणजे पण त्यावेळी बोलताना तुमचा निर्देश काय दुसरीकडे होता बाबा आर पाटलांच्या निमित्तानं? त्या संदर्भात काय झालं विजयराव, एखादी गोष्ट काही झाली, आम्ही तुमच्यावर मनापासून प्रेम करत असलो, मनापासून आम्ही तुम्हाला साथ दिली, मनापासून तुम्हाला वर पाठवण्याच्या करता जेवढा काही मागणं सपोर्ट द्यायला पाहिजे तेवढा तो सगळा दिला आणि हे सगळं निस्सीम म्हणजे ते काय माझं वागणं छक्क्या पंजाचं नसतं. म्हणजे आत्ता तात्पुरतं बोलायचं आणि पाठ फिरल्यावर तिसरंच काहीतरी बोलायचं, तो माझा स्वभाव नाही. मी तोंडावर तेच बोलतो, पाठीवर तेच बोलतो. पण बोलण्याच्या ओघात हे बरेच दिवस एक मनाला असं हे झालं होतं, पण ती वेळ तिथं नव्हती. तसं काही बोलताना त्या काळात ते बोलायला नको होतं. मी नेहमी म्हणतो जो माणूस काम करतो तो चुकतो आणि ते बोलता बोलता ती चूक नाही म्हणजे चूक म्हणता येणार नाही. ते त्यावेळेस तिथं बोलण्याचं काही कारण औचित्यपूर्ण नव्हतं. ते औचित्यपूर्ण नव्हतं. तुम्ही आणि आर पाटलांनी 20-22 वर्षे मला वाटतं माझ्या अंदाजानुसार नाही 1900 तुम्ही 91ला आला तिथपासून 14 पर्यंत त्यांच्या शेवटच्या 90 साधारण 24 वर्षे तुम्ही एकत्रित काम केलं. काय कसे संबंध होते तुमचे नारायण पाटील? एकदम चांगले होते.
आर आरला एका सर्वसामान्य कुटुंबातनं पुढं आलेले आर आर पाटील यांच्याबद्दल वक्तृत्व होतं, कर्तृत्व होतं, सगळं काही गुण होते. ते गुण असल्यामुळं मी पण त्यांना मनापासून त्या ठिकाणी साथ दिली. त्यांनी पण मनापासून मला सगळ्या गोष्टीचं सहकार्य केलं. आमचं ट्युनिंग जमलेलं होतं, आमचं अंडरस्टँडिंग त्या ठिकाणी जमलेलं होतं. ते अनेकदा पार्टीचे अध्यक्ष असायचे, आम्ही लोक त्यांना पार्टीचा अध्यक्ष करायचो. दौरे केल्यानंतर ते माझा रिस्पेक्ट ठेवायचे, मी त्यांचा रिस्पेक्ट ठेवायचो. कधी अशा पद्धतीनं आमच्यामध्ये दुरावा कधीच झाला नाही. ही फॅक्ट आहे, ही कोणी नाकारू शकत. एकदा तर मला वाटतं उपमुख्यमंत्री पदासाठी आर आर पाटलांना तुमच्या म्हणजे जे अंतर्गत समर्थक होते 2004ला 4ला त्यावेळी तुम्हीच त्यासाठी पुढाकार घेतलेला होता. येस पण घेतला आता होता. जे आणखी काही पक्षाच्या संदर्भातले प्रश्न आहेत मला वाटतं की महत्त्वाचं नवाब मलिकांच्या संदर्भात म्हणजे हे कसं काय ताणलं गेलं आणि पुन्हा हे कसं तुम्ही त्या अधिकृत उमेदवारीपर्यंत आणलं म्हणजे भारतीय जनता पक्षाचा इतका सगळा विरोध असताना. त्याबद्दल जे काही प्रत्येकाची भूमिका असती, ते प्रत्येकाची भूमिका प्रत्येकजण मांडत असतो. विजयराव, एखाद्या गोष्टीवर तुमच्यावर असे काही आरोप झाले, त्या आरोपा सिद्ध न होता तुम्हाला त्याची किंमत मोजायला लावायची, हे आमच्यासारख्याला पटत नाही. आम्ही पण तुमच्याबरोबर 90 पासून काम करतोय समजा, आणि 90 पासून काम करत असताना एकदम 2014, 15, 16 मध्ये वेगळ्या पद्धतीचे आरोप त्या ठिकाणी झाले आणि त्याच्यातून तुम्हाला गोवण्याचा प्रयत्न झाला. आम्ही तुम्हाला जवळ ओळखतो ना. आज एकदम कुठलं तरी 90चं 92चं प्रकरण त्या ठिकाणी काढायचं आणि यांनी असं केलं, यांनी तसं केलं. शेवटी माणसाला एक वेगळी प्रतिमा करण्याच्या करता अनेक वर्ष कष्ट करावे लागतात, प्रयत्न करावे लागतात, लोकांचा पाठिंबा मिळवावा लागतो. पण एखादे वेगळ्या प्रकारे लोकांचा उल्लेख करून त्याची बदनामी व्हायला तुमच्या बाबतीत मला वाटतं तुम्हालाही यातनं जावं लागलेलं आहे. नाही, मला जावं लागलं ते मला ते माझ्यावर झालेले आरोप त्याच्यात मला जावं लागलं. पण त्या आरोप आजपर्यंत कधी सिद्ध झाले नाही. अनेक प्रकारच्या चौकशा झाल्या, पण ते हे मला पटत नाही की चौकशीहून एखाद्यावर आरोप सिद्ध झाला आणि ते सिद्ध झाल्यावर त्यांना काही शिक्षा झाली तर मग तुम्ही त्याला जबाबदार धरा ना, त्या व्यक्तीला. बरोबर. पण जर शिक्षाच न होता नुसत्या आरोपावर तुम्ही एखाद्याचं राजकीय करिअर सगळं उद्ध्वस्त करायला लागला, त्याला माणसातनं उठवायला लागलं, तर हेही बरोबर नाही ना. एक म्हणजे या ट्रॅकच्या बाहेरचा प्रश्न जो आता मराठा आंदोलनाच्या संदर्भात काही काळ सुरू आहे. म्हणजे आता आज निर्णय मनोज जरांगेंनी उमेदवार उभे न करण्याचा घेतला आहे. तर या निर्णयाचा निवडणुकीवर काय परिणाम होईल असं वाटतं? म्हणजे महायुतीला त्याचा काय फटका बसू शकेल? म्हणजे लोकसभेला ज्या पद्धतीने मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा महायुतीला फटका बसला होता. आता आज त्यांनी सांगितलं की मी कुठल्या राजकीय पक्षाच्या बरोबर जाणार नाही, कुठल्या उमेदवारांच्या बद्दल काही सांगणार नाही. सगळ्यांनी माझ्या मतीनं फॉर्म भरले, त्यांनी सगळ्यांनी विड्रॉ करा, ही भूमिका त्यांनी घेतलेली आहे. आता राहिलेल्या दिवसात ते काय भूमिका घेतात त्याही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत. त्यांनी हेच भूमिका शेवटपर्यंत घेतली तर आपण म्हणताय तसा प्रश्न येणार नाही. तुम्ही बारामतीच्या लढतीकडे कसं बघता आता? मी विजयराव पहिल्यापासून कार्यकर्त्यांना सांगत असतो, कसल्याही प्रकारची निवडणूक असली तर समोरचा उमेदवार तुल्यबळ आहे समजूनच आपण आपले काम केलं पाहिजे. आपण मतदारांच्या पर्यंत पोचलं पाहिजे. मतदारांना कुठं नाराजी असेल तर ते कन्व्हिन्स करण्याचं काम केलं पाहिजे, असं माझं स्पष्ट मत आहे. पण तुम्हाला तुमच्या कार्यकर्त्यांनी किंवा महाराष्ट्रानं भावना विरोध झालेलं फार कमी वेळा, म्हणजे फार कमी वेळा आहेत तुमच्या आयुष्यातल्या की तुम्ही सार्वजनिक मंचावर भावना विरोध झाला. पण बारामतीला म्हणजे त्यातला एक प्रसंग होता बारामतीला अर्ज भरायला जाताना. विजयराव, मला एक सांगावं, आपण सगळी माणसं आहोत हाडामासाची. तुमचे तरुण वयामध्ये तुमचे वडील गेलेले असतील आणि वडिलांचं आईंचं नाव घेतल्यानंतर तुम्हाला त्यावेळेसपासूनचं काही आठवणी एकदम मनात आलेल्या असतील तर मी काही रुमाल काढून डोळे पुसले नाही, मी कुठं हुंदके दिलेले नाही. मन भरून आलं, फॅक्ट आहे.
मन भरू देताना कंठ दाटून येतो, वस्तुस्थिती आहे. पाणी मागितलं, पाणी प्यालो, विषय तो तिथं थांबवला आणि पुढचा विषय सुरू केला. एवढंच माझ्याकडनं त्या ठिकाणी घडलं. पण शेवटी मला त्याच्यातनं कुठं स्वार्थ साधायचा नव्हता. बोलण्याच्या उगाच ते होऊन गेलं. म्हणजे आतून आलेल्या भावना प्रामाणिक आणि माझी आई आजही आत्ता माझ्या घरीच आहे. तिला जे काही वाटत होतं ते मी त्या ठिकाणी बोलून दाखवलं. आणि आजही तुम्ही आता ही मुलाखत संपली तिला विचारलं तर ती काय तुम्हाला उत्तर देत ते पहा. पण मला तिला त्याच्यामध्ये ओढायचं नाहीये, ही फॅक्ट आहे. बरं, आत्ताच्या घडीला तरी राजकारणात तुमचा रस्ता वेगळा आहे, पवार साहेबांचा रस्ता वेगळा आहे. तुम्ही दोन टोकावर आहात. अशा या टप्प्यावर पवार साहेबांच्या संदर्भात तुमच्या मनात काय भावना आहे? हो का, मी मागेही सांगितलं की ते आमचे वडील लवकर गेले. आमच्या घरामध्ये जे काही काका लोक होते त्याच्यामधले हे एक महत्त्वाची व्यक्ती होती. आज 2 काका आमचे आहेत, एक म्हणजे पवारसाहेब आणि एक प्रताप काका. त्यात वयात सगळ्यात मोठे शरद काका स्वतः साहेब आहेत. आणि माझी आई त्यांच्यापेक्षा मोठी आहे. ती 38चा तिचा जन्म, साहेबांचा 40चा जन्म. त्यामुळं इतके वर्ष आम्ही एकत्र काम केलेलं आहे. आम्ही त्यांच्या हाताखाली लहानाच्या पुढं झालो. त्यांचं काम बघून आम्ही बरंच काही शिकलो आणि इथपर्यंत पोचलेलो आहे. त्यामुळं प्रत्येकाला इतके वर्ष तुम्ही जर सहवासात राहिला तर एक आपलेपणाची भावना त्या ठिकाणी असतेच. हे आपण नाकारू शकत नाही. म्हणजे राजकारणामुळं तुम्ही राजकीय रस्ते वेगळे झाले, मतं वेगळी झाली, पण मनं दुभंगलेली नाहीत असं? नाही, आत्ता मग ह्या असणाऱ्या धामधुमीमध्ये त्याबद्दल मला जास्त काही वक्तव्य करायचंच नाही. काय होतं, पुन्हा शब्दानी शब्द वाढतो आणि मला ह्याच्यात कुणालाच दुखवायचं पण नाही, नाराज पण करायचं नाही आणि नवीन प्रश्न निर्माण करायचे नाहीत. तर मित्रहो, हे होते अजितदादा पवार. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या पक्षाची भूमिका, मधल्या काळात घडलेल्या घडामोडी